पालक पनीर ही अशी रेसिपी आहे ज्यामध्ये आपण खूप सारा पालक आवडीने खातो। तर मी आज पालक पनीर बनवणार आहे। त्याच्यासाठी पालक मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतला आणि लगेच त्याला थंड पाण्यामध्ये घातलं, जेणेकरून त्याचा जो कलर आहे तो छान असा हिरवागार राहतो। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पालक आणि एक मिरची घेतली आणि त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतली। या पालकच्या पेस्टचा कलर किती सुंदर आलाय। आता त्यानंतर मी पनीर तळणार आहे, तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घातलं आणि तेलातच थोडंसं मीठ सुद्धा घातलंय, जेणेकरून आपण जे पनीर तळतोय ते कढईला चिटकणार नाही। तुम्ही पालक पनीर मध्ये असं पनीर जरी घातलं तरी चालेल, पण मला थोडंसं पनीर तळून घेतलेलं आवडतं, त्याच्यामुळे मी तळून घेतलं। आता घालणार आहे मी फोडणी, तर त्याच्यासाठी घातलं तेल, जिरं, खडे मसाले आणि कांदा। कांद्याला आता छान असं तेल सुटेपर्यंत तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहे एक टोमॅटोची पेस्ट। आता कांदा आणि टोमॅटो हे छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्येच एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून ती सुद्धा छान परतून घ्यायची। आता यामध्ये मी घालते पालक पनीरचा जो मसाला आहे तो, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं आणि त्याची पेस्ट बनवली, ती त्याच्यामध्ये घालून छान अशी परतून घेतली। आणि त्यामध्ये आता घालणार आहे मी लाल तिखट, हळद आणि काळा मसाला। तर याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं पालकची पेस्ट। किती सुंदर कलर आलाय बघा, आणि त्याच्यातच घातले थोडंसं पाणी। तर आता पालक पनीरची ग्रेव्ही तर आपली बनवून झाली। त्याच्यातच चवीनुसार मीठ घातलं आणि उकळी आली की त्याच्यात आपण जे फ्राय केलेलं पनीर होतं ते घालायचं। तुम्हाला ही पालक पनीरची रेस्टॉरंट सारखी भाजी कशी वाटली हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।